तर मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक झाले। गैरसोय होत असल्यानं आंदोलक चांगलेच वैतागलेत। त्यांनी मुंबई महापालिकेसमोर ठिय्या दिला होता आणि म्हणून सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरती वाहनांच्या रांगा लागल्यात। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक ठिय्या आंदोलनावरती ठामच आहेत। तर सीएसएमटी स्टेशन बाहेर आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे उपस्थित आहेत। आता काय परिस्थिती आहे पाहूया। सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पालिकेच्या मुख्य चौकामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहतो की अद्यापही हा रस्ता जो आहे जो फोर्ट परिसराकडे जातो जे उड्डाणपुलाच्या इथून तो रस्ता अद्यापही बंद आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते बराच वेळापासून या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास मागचे 3 ते 4 तास आता उलटलेले आहेत। पोलीस आणि मराठा बांधव यांच्यामध्ये जी चर्चा चालू होती त्या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाहीये। मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने देखील काही माणसं या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी मराठा बांधवांनी थेट आता रस्त्यावरती झोपून घेतलेला आहे आणि कुठेतरी हा संपूर्ण रस्ता खरं तर आपण पाहत आहोत की बंद केलेला आहे। या ठिकाणाहून मागच्या जवळपास 3 तासामध्ये केवळ एक बस जी आहे ती या ठिकाणाहून गेलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर सगळे जे मराठा बांधव आहेत त्यांनी आता रस्त्यावरती झोपण्यास सुरुवात केलेली आहे। रस्ता पूर्णपणे अडवला जात आहे। वारंवार जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून असेल वारंवार विनंती केली जात आहे। त्यांना सांगितलं जात आहे की या ठिकाणी रस्ता मोकळा करून द्यावा, मुंबईकरांना त्रास होता कामा नये। मात्र आपण पाहत आहोत की आताही आपण जी ताजी दृश्य पाहत आहोत की जी बस या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे त्या बसवरती जे आंदोलक आहेत ते चढलेले आहेत, त्या ठिकाणी डान्स करत आहेत आणि ही जी बस आहे ती मागच्या 3 ते 4 तासापासून खरं तर या पालिकेच्या समोर उभी आहे। आपण पाहत आहोत की सकाळपासून मुंबईच्या मुख्य रस्त्यावरती हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ज्या बस अडकलेल्या आहेत त्या बसवरती चढलं जात आहे, त्या बसमध्ये आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जात आहे। सोबतच रस्त्यावरती अशा पद्धतीने आंदोलक झोपलेले आहेत आणि या सगळ्यांच्या मागे हे सांगितलं जात आहे सरकारकडून या भागामध्ये जिथे आम्ही मराठा बांधव आलेलो आहोत या ठिकाणी टॉयलेट बंद केलेले आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाहीये, जेवणाची व्यवस्था केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा रोष जो आहे तो मराठा बांधवांचा आपल्याला निघताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी अनेक पोलीस बांधव जे आहेत ते सकाळपासून थांबलेले आहेत, मात्र मराठा बांधव ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।